मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह मवियाच्या शिष्टमंडळानं काल निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती। दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या कालच्या बैठकीत शिष्टमंडळानं काही परखड सवाल केलेले होते। कालच्या बैठकीनंतर आज सुद्धा 11 वाजता हे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे असं कळतंय। महाविकास आघाडीसह मनसेचे नेते आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांचं हे शिष्टमंडळ असेल, जे 11 वाजता मंत्रालयात जाईल। मंत्रालयातली जी प्रशासकीय इमारत आहे तिथे आणि राज्य निवडणूक आयोग आयुक्तांच्या कार्यालयामध्ये बैठक होणार आहे। याच ठिकाणी राज्य निवडणूक मुख्याधिकारी एस चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे या शिष्टमंडळासोबत चर्चा करतील। प्रत्येकाचा अधिकार आहे कुणाला भेटावं कुणाला न भेटावं। डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात आणि जिथं कुठं कंप्लेंट करायची असते ते कंप्लेंट करतात। ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी त्या कंप्लेंटची नोंद घ्यायची असते आणि त्याच्यातनं पारदर्शक निवडणुका होण्याच्या दृष्टिकोनातनं कुणाच्या शंका कुशंका काही विधायक सूचना असतील तर त्यांना जर योग्य वाटलं म्हणजे निवडणूक आयोगाला किंवा निवडणूक प्रमुखांना की हे योग्य वाटतात तर त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे, कारण त्यांना स्वायत्तता आपण दिलेली आहे। मोठी घडामोड आहे, त्यामुळे या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्या सोबत आहेत आमचे दोन प्रतिनिधी। एकतर प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत आणि राहुल जोरी सुद्धा आपल्या सोबत आहेत। प्रणाली, सगळ्यात आधी तुमच्याकडे येते। मंत्रालयामध्ये आज ही 11 वाजता बैठक होते, कालची बैठक झाली, त्यानंतर आजची ही बैठक, आजच्या बैठकीमध्ये काय होणं अपेक्षित आहे? कालची जी बैठक झाली होती आपण बघितलं की दोन खरं तर बैठका झाल्या होत्या, परंतु मुख्य बैठक जी आहे ती मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम साहेब यांच्या दालनामध्ये झालेली होती आणि त्या ठिकाणी जे महत्त्वाचे विषय उपस्थित करण्यात आलेले होते, जे पुरावे देण्यात आले होते, ते सगळे विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये घडलेल्या घटनांचे पुरावे होते। मग नाव बदलणं असो, मतदार याद्या असो किंवा काही जणांना मतदान करू न देण्याचे प्रकार असो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या घटना घडल्या किंवा ज्यावर आक्षेप होते त्याच्या संदर्भातले ते मुद्दे होते। आणि या सगळ्यांचं असंच म्हणणं होतं की हे जे प्रकार जे विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत घडलेले होते ते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये घडू नये म्हणून काल ही बैठक झाली। परंतु ही बैठक संपता एक महत्त्वाचा मुद्दा निघाला जो राज्य निवडणूक आयोगाशी संबंधित होता। तो म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने असं सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट आहे ते वापरले जाणार नाही, व्हीव्हीपॅट वापरा अशी मागणी काल बैठक संपता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडनं करण्यात आली। त्याला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुजोरा दिला आणि त्यांच्यासह उपस्थित सगळ्याच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असो, शेकाप असो, कम्युनिस्ट पक्ष असो, काँग्रेस पक्ष असो, याचे सगळे जे उपस्थित मान्यवर होते या सगळ्या मान्यवरांनी त्यांना दुजोरा दिला। आणि जेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा चोकलिंगम साहेब असं म्हणाले की हा मुद्दा राज्य निवडणूक आयोगाशी संबंधित आहे। मग राज ठाकरे असं म्हणाले की मग त्यांच्यासोबत बैठक घ्या, त्यांच्याबरोबर चर्चा करू द्या आणि त्यानंतर ही बैठक आज होणारी जी बैठक आहे ही ठरलेली आहे। आजच्या बैठकीमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्त असे दोघेही जण असतील ज्यांच्यासमोर या सगळ्या मान्यवरांचं जे काही म्हणणं आहे, विशेषतः व्हीव्हीपॅटच्या संदर्भामध्ये नवीन ज्या याद्या अपडेट करतात त्या अपडेट करण्याच्या संदर्भात, कारण एक आरोप हा सुद्धा केला जात होता की आता ज्यांना कोणाला नाव नोंदवायचं त्यांना नाव नोंदवता येत नाही। जर निवडणुकांच्या तारखांची घोषणा झालेली नाहीये तर मग जोपर्यंत घोषणा होत नाही तोपर्यंत तुम्ही मतदार यादी अपडेट करण्याचे प्रकार का करत नाही, असा सवाल सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता। हे जे सगळे मुद्दे जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीशी संबंधित आहे त्यावर बोलण्यासाठी आजची ही बैठक या ठिकाणी होणार आहे। प्रशासकीय इमारतीमध्ये राज्य निवडणूक आयुक्त यांच्या समोर ही बैठक होणार आहे। नक्की प्रणाली, अशाच सोबत राहुल यांच्याशी सुद्धा बोलूया। राहुल, आपण बघितलंय राहुल गांधींनी हा मुद्दा मतचोरीचा उपस्थित केला आणि रण पेटवलेला आहे देशभर आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता हा विषय गाजतो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। काय सांगाल, किती परिणाम होईल, फरक पडेल आणि कसं पुढे जाईल सगळं प्रकरण? अगदी सुवर्णा, खरं तर जसं प्रणालीने या सगळ्यातल्या तांत्रिक बाबी ज्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत, खरं तर या सगळ्या तांत्रिक बाबी सोबतच आज सगळ्यात महत्त्वाची बैठक त्या निमित्तानं देखील मानली जाते, कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आता पुन्हा एकदा सर्वांसमोर खास करून
मंत्र्यांसमोरच नाही तर संपूर्ण राज्यासमोर एक नवीन चेहरा आला आणि तो म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. राज ठाकरे यांची महाविकास आघाडीतली एंट्री किंवा राज ठाकरे यांचं महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यानं काही सत्ता समीकरणं त्या पद्धतीनं बदलतायत का? आणि त्या निमित्तानं पहिल्यांदा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी तर होतच होत्या, मात्र मत चोरी किंवा या संपूर्ण तांत्रिक बाबीच्या निमित्तानं निवडणूक आयोगाला किंवा आयुक्तांना भेटण्याच्या प्रकारानंतर राज आणि उद्धव ठाकरे हे मात्र सोबत तर दिसतच होते. त्यांच्या सोबतच आता काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, त्यामध्ये शरद पवार हे देखील काल स्वतः आले होते. आणि त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील राजकीय एंट्री ही राज ठाकरे यांच्या निमित्ताने येत्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये होतीये का? आणि जर असं झालं तर तांत्रिक मुद्द्यासोबतच राजकीय समीकरणं किंवा युतीची समीकरणं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती ही देखील कशी ठरतील हे या निमित्तानं देखील याचा पहिल्या अध्यायाला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. एकंदरीत जर बघितलं तर राज ठाकरे जर महाविकास आघाडीत सामील झाले तर मात्र काँग्रेसची भूमिका काय असणार? कारण राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर आपला अजेंडा किंवा आपली विचारसरणी काही पद्धतीवर बाजूला ठेवून महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांचा समावेश करण्यास काँग्रेस पूर्णपणे ग्रीन सिग्नल देते का? यासोबतच राज ठाकरे यांच्या बाबतीत जे संजय राऊत यांनी विधान केलं होतं की महाविकास आघाडीची मध्ये यायची इच्छा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली, त्यावर देखील मनसेनं ज्या पद्धतीने आक्षेप नोंदवला होता, याच टप्प्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फ्रेम मध्ये असणं हे तांत्रिक बाबीसोबत देखील तितकंच महत्वाचं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खरं तर तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो कालपासून चर्चेत येतोय की ही एक एंट्री म्हणायची का राज ठाकरेंची मवियामधली, ज्याचा उहापोह तुम्ही केला. तुम्हा दोघांचेही आभार, प्रणाली आणि राहुल. पुढच्या घडामोडींकडे आपण वळूया. मविया आणि मनसेचं शिष्टमंडळ पुन्हा 11 वाजता निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. आज शरद पवार शिष्टमंडळासह जाणार नसल्याची माहिती समोर येते. पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत, त्यामुळे शरद पवार आणि त्यांच्या पक्षातले नेते हे पुण्याला रवाना झालेत असं कळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हेच फक्त उपस्थित राहणार आहेत असं कळत आहे. राज्य निवडणूक आयोगानं मंगळवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात अत्यंत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं. मतदार यादीमध्ये बदल करण्याचा अधिकार आमच्याकडे नाहीये असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगानं दिलंय आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या मागणीवर हात झटकलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी नव्यानं नावं त्यात समाविष्ट करणं किंवा नावं वगळणं याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेमध्येच येत नाही असं स्पष्टीकरण दिलेलं आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आयोगाच्या कार्यालयामध्ये जी महत्त्वाची बैठक पार पडली त्यात त्यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलंय. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी यावेळी तिथं हजर होते, उपस्थित होते. आता आपण अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे वळतोय. ही बातमी आहे संग्राम जगताप यांच्या वक्तव्यांसंदर्भातली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना अजित पवारांनी काल बोलवून घेतलं होतं आणि त्यांना झापलं असं कळत आहे. वारंवार मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य संग्राम जगताप करतायत. एकदा झालं, दोनदा झालं, त्यांना त्या संदर्भात सूचना सुद्धा करण्यात आल्या, पण काल पुन्हा त्यांनी वक्तव्य केलं, हिंदुत्ववादी वक्तव्य केलं आणि यावर अजित पवारांनी नाराजी नोंदवली, त्यांना फटकारलं, नोटीस पाठवून बोलवून घेतलं. संग्राम जगताप यांना बोलवून घेतल्यावर ते लगेचच काल मुंबईमध्ये दाखल झाले. अजित पवार आणि संग्राम जगताप यांची मुंबईमध्ये बैठक झाली, भेट झाली आणि काय करा, काय करू नका, कसं बोलू नका अशा प्रकारे झापलंय संग्राम जगताप यांना असं कळत आहे. नाही, मी त्यांना सांगायचं ते सांगितलं ना. आता ते त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्याबद्दलचं लेखी त्याला मागितलेलं आहे, त्याचं उत्तर तो देईल ना. ते उत्तर काय येतंय ते बघू ना. आज चर्चा नेते मंडळांची झालेली आहे, विशेषतः अजितदादांची देखील झालेली आहे आणि त्याच्या बाबतीमधलं जे काय असेल ती चर्चा आमच्या अंतर्गत ही झालेली आहे. कान मंत्र आणि सूचना हे बऱ्याच वर्षापासून देत आलेले आहेत.